नमस्कार मित्रांनो, मी अमित बोडके, स्ट्रॅटेजिक कोच अमित नीतीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो सर्व आपल्या उद्योजक मित्रांसाठी खूप महत्त्वाचा आहे। तर दोन्ही उद्योजक मित्रांसाठी ज्यांचा ऑलरेडी कोणता ना कोणता बिझनेस आहे, उद्योग आहे, किंवा आमचे वानाप्रेन्युअर्स म्हणजे ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे, तीव्र इच्छा आहेत आणि एक उत्तम बिझनेसमन, यशस्वी बिझनेसमन होण्याचं ज्यांचं स्वप्न आहे। मित्रांनो, इकॉनॉमिक फोरमनुसार आपला भारत हा स्टार्टअपसाठी जगातला 3rd लार्जेस्ट इकोसिस्टम समजली जाते आणि आता भारतामध्ये अनेक स्टार्टअप सुरू होत आहेत। परंतु मित्रांनो, बिझनेस सर्वे असा सांगतो की भारतामध्ये सुरू होणाऱ्या प्रत्येक स्टार्टअप मागे 10 मधील 8 स्टार्टअप हे पहिल्या 5 वर्षांमध्येच फेल होतात। आणि मित्रांनो, याची कारणं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ही फेलियर होण्याची जी कारणं आहे हे जर आपण टाळू शकलो तर मला असं वाटतं आपला वेळ पण वाचेल, पैसा पण वाचेल आणि तुम्ही रोज यशाची पायरी चढू शकाल। ते 20 रिझन्स आपण समजून घेऊयात आणि त्यानुसार आपल्याला प्रिव्हेंटिव्ह आणि करेक्टिव्ह ॲक्शन्स कशा घ्यावे लागतील तेही आपल्या लक्षात येऊन जाईल। तर मित्रांनो, पहिला पॉईंट आहे की जो बिझनेस आपण सुरू केलेला आहे, जे प्रोडक्ट आपण लॉन्च केले, जे सर्व्हिसेस आपण लॉन्च केलेले आहेत, त्यांना मार्केटमध्ये डिमांड नसणं किंवा मार्केटची ती गरज नसणं। हो मित्रांनो, आपण असा बिझनेस सुरू करतो की ज्याला मार्केटमध्ये नीड पण नाही आहे, डिमांड पण नाही आहे, तर यस, तो बिझनेस फेल होण्याचे चान्सेस हे 100% असतात। कारण फक्त पॅशन ओरिएंटेड बिझनेस न सुरू करता प्रॉफिट ओरिएंटेड आणि प्रोडक्ट नीड ओरिएंटेड बिझनेस सुरू करणं खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, दुसरं रिझन आहे ते म्हणजे सेल्स करण्यात अपयशी, म्हणजे मॅक्झिमम बिझनेस फेल होण्याचं प्रमुख कारण जर असेल तर ते म्हणजे सेल्स। आणि सेल्स हे कोणत्याही बिझनेसमध्ये हर्टचं काम करतं, हृदयाचं काम करतं। कारण मित्रांनो, कोणतेही प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल, ते जर सेल होत नसेल, त्याची विक्री होत नसेल, तर त्या बिझनेसला काही अर्थ राहत नाही। कारण संपूर्ण अर्थकारण हे विक्रीभोवती, सेल्सभोवतीच संपूर्ण फिरत असतं। आणि मित्रांनो, आपल्या बिझनेसमध्ये जे काही डिपार्टमेंट्स असतात, एम्प्लॉई असतात, टीम असतात, या सर्वांचे पेमेंट्स काढण्याचं काम हे सेल्स डिपार्टमेंट करत असतं। त्यामुळे कोणताही बिझनेसमन ज्याला खरंच यश मिळवायचं आहे त्याने सेल्समध्ये पारंगत होणं खूप अत्यावश्यक गोष्ट आहे। यस, अत्यावश्यक गोष्ट आहे। सेल्समध्ये जर तुम्ही टॉप कामगिरी करू शकाल, सेल्समध्ये जर तुम्ही यशस्वी होऊ शकाल, तर बिझनेस कोणताही असो, प्रोडक्ट कोणताही असो, सर्व्हिस कोणतीही असो, तुम्ही बिझनेसमध्ये 100% यश मिळवणार। त्यामुळे सेल्सवर जेवढी पुस्तकं वाचता येतील, जेवढे ट्रेनिंग्स घेता येतील, जेवढं नॉलेज बिल्डअप करता येईल, जेवढे तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरता येतील रिगार्डिंग सेल्स, त्याचा मॅक्झिमम वापर करून घ्या। कारण आता MBAचा जो लॉंग फॉर्म आहे तो बिझनेसच्या दृष्टीने असा म्हटलं जातो, माल बेचना आता है, MBA, माल बेचना आता है। आणि जर तुम्हाला माल विकता येत नसेल तर कितीही मोठं फंडिंग तुम्हाला मिळालं, किती मोठं स्ट्रक्चर तुम्ही उभं केलं, तरीसुद्धा स्टार्टअप किंवा बिझनेस हा फेल 100% होणारच। तिसरं कारण म्हणजे की आपण जो बिझनेस सुरू केलेला आहे त्यामध्ये चुकीची टीम निवडणं। यस, चुकीची टीम। मित्रांनो, रिचर्ड ब्रॅन्सन काय सांगतात, यू डोंट बिल्ड बिझनेस, यू बिल्ड पीपल अँड पीपल बिल्ड बिझनेस। म्हणजे पीपल तुम्हाला बिल्ड करायचे आहेत, ते जर तुम्ही योग्य KPI, KRA वापरून जर तुम्ही नाही सिलेक्ट केले, तुम्ही फक्त घरातलीच लोकं निवडली, काही जवळपासची लोकं निवडली, ओळखीची लोकं निवडली, विश्वासातली फक्त लोकं निवडली, पण ती लोकं जर अकुशल असतील, त्यांच्याकडे स्किल नसतील, त्यांच्याकडे क्वालिटीज नसतील, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नसेल, तर अशी टीम तुम्हाला पुढे नेण्याऐवजी तुम्हाला ती मागेच खेचणार। कारण टीम ही स्ट्रॉंगच असावी लागते, कारण टीमशिवाय बिझनेस पुढे जाऊ शकत नाही। आणि ती टीम स्ट्रॉंग असण्याबरोबरच योग्य क्वालिटीची असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे टीम निवडताना मॅक्झिमम फोकस करा की क्वालिटी पीपल, ओनली क्वालिटी पीपलवर फोकस करा। मित्रांनो, पुढचं रिझन आहे आपलं ते म्हणजे स्पर्धेतून बाहेर पडणं। अनेक बिझनेसमन आपण जे फक्त करत आहोत त्याच्याभोवतीच फक्त गोष्टींचा विचार करत असतात। ते कॉम्पिटिटरवर लक्ष ठेवत नाहीत, ते मार्केटवर लक्ष ठेवत नाहीत की मार्केटचा ट्रेंड काय चालू आहे, मार्केटमध्ये कोणत्या गोष्टी नवीन अपडेट झालेल्या आहेत, आणि त्यांचा जो स्पर्धक आहे तो ट्रेंड उचलतो, त्या कॉम्पिटिशनवर फोकस ठेवतो आणि स्वतःला अपडेट करतो आणि पुढे निघून जातो। यस मित्रांनो, जर तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्या कॉम्पिटिशनवर तर फोकस ठेवाच, पण मार्केटवर बारीक नजर तुम्हाला ठेवावी लागेल। मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे आपला
तुम्ही जे प्रोडक्ट तयार केलेलं आहे, तुम्ही जे सर्व्हिस तुम्ही देत आहात लोकांना, त्याची योग्य किंमत न मिळणं. यस, योग्य किंमत. याला म्हटलं जातं की ज्या कॉस्टने तुम्ही ते प्रोडक्ट तयार केलेलं आहे, डेफिनेटली त्याच्यापेक्षा जास्त कॉस्ट, त्याच्यापेक्षा जास्त किंमत तुम्हाला त्यासाठी मिळणं आवश्यक आहे. ती जर किंमत नाही मिळाली किंवा मार्जिन तेवढं जर नाही राहिलं तर तुमचा बिझनेस हा प्रॉफिटमध्ये येणार नाही. अनेक वेळा मी बघतो की अनेक बिझनेसचे टर्नओव्हर मोठे असतात, खूप मोठे टर्नओव्हर असतात. ते सांगतात आम्ही एवढा मोठा टर्नओव्हर केला आहे, तेवढा मोठा टर्नओव्हर केला आहे, पण त्यांना जर ॲक्च्युअल प्रॉफिट विचारलं तर अनेक उद्योजकांच्या डोळ्यातून पाणी येतं की सर प्रॉफिट नाही आहे, टर्नओव्हर खूप आहे पण प्रॉफिट नाही आहे. म्हणजे मित्रांनो, बिझनेस हा प्रॉफिट ओरिएंटेड करण्यासाठी कॉस्ट कटिंग कसं करता येईल, ओके, आपलं मार्जिन कसं वाढवता येईल याच्यावर काम करणं गरज आहे. तरच तुम्हाला योग्य किंमत मार्केटमधून मिळू शकेल किंवा ती तुम्हाला मिळवावी लागेल. मित्रांनो, बिझनेसमध्ये फेल्युअर येण्याचं अजून एक महत्त्वाचं रिझन म्हणजे प्रोडक्ट वापरण्यास असुलभ असणं किंवा प्रोडक्ट युजर फ्रेंडली नसणं. मित्रांनो, आपण जे प्रोडक्ट तयार केलेलं आहे आणि ते जे वापरणारे आपले ग्राहक आहेत, क्लायंट्स आहेत, त्यांच्यासाठी जर ते युजर फ्रेंडली नसेल, त्यांना वापरण्यास अडचणी येत असतील, अनेक त्रुटी त्यामध्ये जाणवत असतील, तर मित्रांनो हे रिझन होऊ शकतं आपला बिझनेस फेल होण्याचं. आणि अगदी आपले कॉम्पिटिटरसुद्धा, स्पर्धकसुद्धा आपल्या प्रोडक्टवर रिसर्च करून त्या जर त्रुटी त्यांनी बाजूला काढल्या तर डेफिनेटली ते प्रोडक्ट कमी किमतीमध्ये लॉन्च करून संपूर्ण मार्केट कॅप्चर करू शकतात. आणि आपण जे खूप विचार करून, आयडिया डेव्हलप करून जे प्रोडक्ट लॉन्च केलेलं असतं त्यातून आपल्यालाच बेनिफिट होत नाही आणि आपला कॉम्पिटिटर पुढे निघून जातो. त्यासाठी मित्रांनो, प्रोडक्ट मॅक्झिमम कसं युजर फ्रेंडली होईल याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट रिझन म्हणजे बिझनेस फेल्युअर होण्याचं, ते म्हणजे बिझनेस मॉडेलचा अभाव. मित्रांनो, हा एक खूप मोठा सब्जेक्ट आहे की बिझनेस मॉडेल का आवश्यक आहे. अनेक लोक मी बघतो, अनेक बिझनेसमध्ये पाहतो की ते म्हणतात सर आम्हाला बिझनेस मॉडेलची काय आवश्यकता, आमचा बिझनेस खूप छोटा आहे, माझा चहाचा बिझनेस आहे, माझा वडापावचा बिझनेस आहे, छोटा बिझनेस आहे, त्यासाठी बिझनेस मॉडेलची काय आवश्यकता आहे. पण मित्रांनो, आपण जो बिझनेस सुरू केलेला आहे तो कायमस्वरूपी छोटा ठेवण्यासाठीच केलेला आहे का? नक्कीच नाही. मला एक एक्झाम्पल द्यायला आवडेल इथे की विचार करा की आपला भारत हा खूप मोठा देश आहे आणि त्यामध्ये एक मोठी सिस्टीम आहे की ज्यामध्ये राष्ट्रपती असतात, पंतप्रधान असतात, विधानसभा, विधान परिषद, संसद आहेत. एक प्रॉपर सिस्टीम लागलेली आहे. अगदी राष्ट्रपतींपासून ग्रामसेवकांपर्यंत एक संपूर्ण सिस्टीम काम करत असते. पण आपल्या शेजारी काही छोटे देश पण आहेत, जसं श्रीलंका आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, तिबेट आहे, खूप देश आहे. मग छोटे देश असले म्हणून तिथे तशी सिस्टीम नाही आहे का? तिथेही तीच सिस्टीम आहे. तिथेही राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत आणि तिथेही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत काम करणारी एक सिस्टीम रेडी आहे. जसं देश मोठा असो किंवा छोटा त्याने फरक पडत नाही, सिस्टीमही असावीच लागते. त्याचप्रमाणे आपला बिझनेस छोटा आहे की मोठा आहे याने फरक पडत नाही, तुम्हाला ही सिस्टीम, एक बिझनेस मॉडेल डेव्हलप करावं लागेल. मित्रांनो, लक्षात घ्या की रायगड उभा करण्यासाठी ब्लूप्रिंटची आवश्यकता असते, झोपडीसाठी ब्लूप्रिंटची आवश्यकता नसते. आणि मला असं मनापासून वाटतं की तुम्ही जो बिझनेस सुरू केलेला आहे तो मोठा करण्यासाठीच केलेला आहे, ना की बिझनेसला छोटा ठेवण्यासाठी तुम्ही तो सुरू केलेला आहे. त्यामुळे बिझनेस मॉडेल असणं, एक ब्लूप्रिंट असणं, एक स्ट्रक्चर्ड बिझनेस स्ट्रॅटेजीज असणं हे तुमच्या बिझनेसमध्ये अत्यावश्यक गोष्ट आहे. त्यामुळे बिझनेस सुरू करण्याआधी किंवा जरी सुरू केला असेल तरी तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये काय चेंजेस आणता येतील, त्याला कसं अपडेट करता येईल यावर नेहमी डिस्कशन करा. ते तुमची टीम असेल, तुमचे कलिग्ज असतील यांच्याबरोबर. मित्रांनो, पुढचा एक महत्त्वाचा पार्ट असतो खराब किंवा चुकीची मार्केटिंग. मित्रांनो, जसं मी मगाशी सांगितलं, सेल्स हा जर बिझनेसचा हार्ट असेल, हृदय असेल, तर मार्केटिंग हा बिझनेसचा ऑक्सिजन आहे. कारण मार्केटिंगमधूनच आपल्याला लीड्स मिळत असतात आणि त्या लीड्स कन्वर्ट होतात सेल्समध्ये. पण जर मार्केटिंग चुकीची झाली असेल, त्यामुळे प्रॉपर जर तुमचा मॅसेज डिलिव्हर होत नसेल किंवा काहीतरी वेगळाच मॅसेज डिलिव्हर होत असेल, तो इम्पॅक्टफुल होत नसेल, त्यातून लीड्स क्रिएट होत नसतील, याचा अर्थ तुम्ही मार्केटिंगवर जो काही खर्च करत आहात ती तुमची लायबिलिटी होऊन जाईल, त्यातून तुम्हाला फ्रूट्स मिळणार नाहीत. त्यामुळे स्पेशली मार्केटिंगचा खूप चांगल्यापणे स्टडी करा. जर पॉसिबल असेल तर एक प्रोफेशनल मार्केटिंग एजन्सीसुद्धा यासाठी तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि आता सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आज अनेक अशा गोष्टी अवेलेबल आहेत, अगदी फ्रीमध्ये सुद्धा, की ज्यांचा वापर करून तुम्ही तुमची मार्केटिंग ही स्ट्रॉंग बनवू शकता
अपडेटेड बनवू शकता आणि त्यातून तुम्हाला ज्या लीड्स येतील त्या तुम्ही सेल्समध्ये कन्वर्ट करू शकता. पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे लक्षित ग्राहक. मित्रांनो, आपण बिझनेस का सुरू करतो, तो का यशस्वी होऊ शकतो, तेव्हाच तो यशस्वी होऊ शकतो जेव्हा आपण आपल्या ग्राहकाला खरंच देव मानू. यस, खरंच देव मानू. पण आज मी अनेक असे उद्योजक पाहतो की त्यांच्या दृष्टीने ग्राहक हे सगळ्यात शेवटची गोष्ट असते, लास्ट गोष्ट असते की ज्याच्यावर ते दुर्लक्षित करतात. मित्रांनो, आपल्या बिझनेसमध्ये जर प्रॉफिट जर कोण आणणार आहे तर तो आपला ग्राहक आहे. आणि मी पाहतो की अनेक बिझनेसमन आपल्या ग्राहकांना दुर्लक्षित करतात, त्यांना इग्नोर करतात. पण माय फ्रेंड्स, अनेक मोठ्या कंपनीजमध्ये कस्टमर सर्व्हिस सिस्टीम असते, कस्टमर फीडबॅक सिस्टीम असते. आणि माझं आत्तापर्यंतचं ऑब्झर्वेशन हेच आहे की तुमचा बिझनेस छोटा असो मोठा, जर तुमच्याकडे कस्टमर फीडबॅक सिस्टीम नसेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही कस्टमरचं ऐकत नाही आहे. आणि कस्टमर तुम्हाला फीडबॅक न देऊ शकल्यामुळे तुम्हाला कुठे चेंजेस करायचे आहेत, मार्केटचा ट्रेंड कुठे चालला आहे, क्लायंट्सला कस्टमरला काय हवं आहे हे कधी समजणार नाही. आणि कोणत्याही बिझनेसमध्ये 95% ग्राहक तुमचं नक्की काय चुकतं आहे हे तुम्हाला न सांगताच निघून जातात किंवा आपल्या कॉम्पिटिटरकडे जातात. यासाठी मित्रांनो, ग्राहक हा जर देव आहे तर त्याची नक्की पूजा करा आणि त्याचं ऐका. यासाठी तुमची कस्टमर सर्व्हिस सिस्टीम ही स्ट्रॉंग करा. तुम्ही CRMचा सुद्धा वापर करू शकता. कस्टमर फीडबॅक सिस्टीमवर जास्त काम करा आणि तुमचा ग्राहक तुमच्याबद्दल काय बोलतो, तुमच्या प्रोडक्टबद्दल काय बोलतो, तुमच्या सर्व्हिसबद्दल काय बोलतो आणि स्पेशली तुमच्याबद्दल काय बोलतो यावर नेहमी लक्ष ठेवा आणि त्याप्रमाणे स्वतःला अपडेट करत राहा, स्वतःला फ्लेक्झिबल ठेवा. याच्यानंतर मित्रांनो, मिसमॅच प्रोडक्ट हे एक रिझन आहे अनेक स्टार्टअप फेल होण्याचं. कारण मार्केटची डिमांड असते X आणि त्यांना तुम्ही प्रोव्हाइड करता Y सोल्युशन आणि ते प्रोडक्ट मिसमॅच म्हटलं जातं. मित्रांनो, ज्याची डिमांड आहे, ज्याची गरज आहे आणि ज्या पद्धतीनं सोल्युशन दिलं पाहिजे ते जर दिलं गेलं नाही तर ते प्रोडक्ट आपलं फेल होणार. त्यामुळे जर X नीड आहे तर त्याला X प्रोडक्ट देणं गरजेचं आहे, Y नीड आहे तर Y प्रोडक्ट देणं गरजेचं आहे. त्यामुळे मिसमॅच प्रोडक्ट होऊ देऊ नका. आवश्यकता गरजेनुसार, आवश्यकता डिमांडनुसारच तुमच्या ग्राहकांना, तुमच्या मार्केटला ते प्रोडक्ट डिलिव्हर करण्याचा 100% प्रयत्न करा. त्याच्यानंतर अजून एक पॉईंट की ज्यामुळे अनेक उद्योजक फेल होतात ते म्हणजे खेळत्या भांडवलाचा अभाव, की ज्याला म्हटलं जातं वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. आपल्या अनेक उद्योजकांचा गैरसमज असा आहे की उद्योग उभा करण्यासाठी भांडवल लागतं. नाही, उद्योग उभा करण्यासाठी तर भांडवल लागतंच, पण उद्योग टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा भांडवल लागतं. आणि हे भांडवल म्हणजे, पैसा म्हणजे कोणत्याही बिझनेसचं ब्लड असतं, ब्लड. आणि जर ब्लड जर आपल्याला वेळेवर नाही मिळालं तर मित्रांनो, आपलं जसं शरीर काम नाही करू शकणार त्याप्रमाणे आपल्या बिझनेससुद्धा काम करू शकणार नाही. खेळतं भांडवल म्हणजे काय, की तुम्हाला ज्या काही ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत तुमच्या बिझनेसमध्ये, अगदी बिझनेस स्टार्ट करण्यापासून, प्रोडक्ट तयार करण्यापासून ते मार्केटमध्ये डिलिव्हर करण्यापर्यंत यासाठी जे खेळतं भांडवल लागतं ते पुरेशा प्रमाणात असणं खूप आवश्यक आहे. आणि त्यामुळे फंडिंग कसं मिळवता येईल, प्रॉपर अकाउंटिंग कसं करता येईल, बजेटिंग कसं करता येईल यावर नेहमी लक्ष असू द्यात. उद्योजक मित्रांनो, टीममधील विसंगती हा एक खूप मोठा प्रॉब्लेम अनेक बिझनेसमॅन फेस करत असतात. कारण ते टीम तर निवडतात पण त्यामध्ये जर प्रॉपर कोऑर्डिनेशन नाही झालं तर हवा तो रिझल्ट मिळत नाही. कारण टीम म्हणजे काय, टुगेदर एव्हरीवन अचीव्स मोर. टुगेदर हा त्यातला महत्त्वाचा शब्द आहे. एकत्रित जर सिनर्जीमध्ये जर काम झालं तरच टीमकडून आपल्याला हवा तो रिझल्ट मिळू शकतो, आपली ग्रोथ होऊ शकते. यासाठी मित्रांनो, टीम मॅनेजमेंट यावर काम करणं, याचा स्टडी करणं, त्या रिगार्डिंग अनेक गोष्टी इम्प्लिमेंट करणं आणि त्यातून प्रॉपर परफॉर्मन्स मॅनेजमेंटवर काम करून आपल्या टीमचा परफॉर्मन्स कसा वाढवता येईल, त्यांना कसं मोटिवेट करता येईल, इन्स्पायर करता येईल यावर काम करणं खूप आवश्यक आहे. कारण टीम जर घडली, टीमने जर परफेक्ट काम केलं तर तुमच्या बिझनेसचा ग्रोथ हा नेहमी चढता असणार आहे. राईट मित्रांनो, आपला पुढचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे चुकीचं परिवर्तन. अनेक वेळा असं होतं की बिझनेसमध्ये जे निर्णय घेतले जातात त्याचा चांगला इफेक्ट मिळण्याऐवजी साईड इफेक्ट जास्त मिळतात. तर याचं कारण काय असू शकतं, कदाचित मार्केट रिसर्च न केल्यामुळे, प्रॉपर त्याच्यावर थिंकिंग न केल्यामुळे, थॉट प्रोसेस न केल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात. त्या चुकीच्या निर्णयामधून चुकीचं परिवर्तन केलं जातं, ज्याचा इफेक्ट आपल्या संपूर्ण टीमवर, आपल्या क्लायंट्सवर, आपल्या वेंडर्सवर सुद्धा पडू शकतो. आणि त्यामुळेच चुकीच्या वेळी
घेतलेले चुकीचे निर्णय आणि त्यातून झालेलं चुकीचं परिवर्तन आपल्या बिझनेस ग्रोथला अडथळा ठरू शकतं. आपली ग्रोथ ही निगेटिव्ह साईडने इम्पॅक्ट होऊन थांबूसुद्धा शकते. त्यामुळे परिवर्तन करताना आपल्या परिस्थितीचा खूप चांगला स्टडी करून पॉझिटिव्ह सकारात्मक परिवर्तन कसं करता येईल यावर जास्त फोकस होणं जास्त गरजेचं. पॅशन व फोकसची कमतरता. अनेक माझे उद्योजक मित्र फक्त प्रॉफिटसाठी बिझनेस सुरू करतात. त्यामागे त्यांचं पॅशन पण नसतं किंवा फोकस ते ठेवू शकत नाहीत. एकाच वेळेस अनेक गोष्टींवर ते काम करत असतात आणि फोकस नसल्यामुळे ते बिझनेसमध्ये अपयशी होतात. भौगोलिक विस्तार करण्यास असक्षम म्हणजे काय? एक्सपान्शन, जिओग्राफिक एक्सपान्शन न करता आल्यामुळे बिझनेसमध्ये फेल्युअर येणं. आणि आपल्या मराठी बांधवांचं आवडतं वाक्य कोणतं की माझी शाखा कुठेही नाही. त्यामुळेच मित्रांनो अनेक बाहेरच्या राज्यातल्या शाखा, बाहेरच्या देशातल्या शाखा आपल्या महाराष्ट्रात उभ्या राहतात, पण आपण बाहेर जाऊ शकलो नाही आहे. त्यामुळे हा जो विचार आहे हा दूर सारून द्या. भौगोलिक विस्तार कसा करता येईल? तुमचं कोणताही बिझनेस असो, जसं आपण आत्ता पाहतोच की अनेक चहाच्या फ्रँचायझी आता महाराष्ट्रामध्ये उभं राहिल्या आहेत. याचा अर्थ काय? जर चहाची फ्रँचायझी जर भौगोलिक विस्तार करू शकते, फ्रँचायझी मॉडेलमध्ये येऊ शकते, तर तुम्ही पण विचार करा की असं कोणतं बिझनेस मॉडेल तुम्ही डेव्हलप करू शकाल, अशी कोणती सिस्टीम तुम्ही डेव्हलप करू शकाल की ती सिस्टीम तुम्हाला डुप्लिकेट करता येईल, तुम्हाला ब्रँचेस सुरू करता येतील, तुम्हाला फ्रँचायझी देता येऊ शकतील आणि तुमचं जिओग्राफिकल एक्सपान्शन फक्त महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये तुम्हाला करता येऊ शकेल. उद्योजक मित्रांनो, जर बिझनेसमध्ये मोठं यश मिळवायचं असेल, एक्सपान्शन लेवलला बिझनेस तुम्हाला उभा करायचा असेल, तर प्रत्येक वेळेस स्वतःचा पैसा पुरेसा होईलच असं सांगता येत नाही. त्यासाठी आवश्यकता असते गुंतवणूकदारांची. आणि हाच अडथळा पार करण्यामध्ये अनेक बिझनेसमन अयशस्वी होतात. तो म्हणजे त्यांना गुंतवणूकदार न मिळणं, इन्व्हेस्टर न मिळणं आणि आवश्यक फंडिंग उभं न राहणं की ज्यातून एक्सपान्शन करता येईल. जर तुम्ही पाहिले असतील, जे आत्ता खूप रियालिटी शो चांगले आत्ता चालू होते ते म्हणजे शार्क टँक आणि हॉर्सेस टेबल. आणि या दोन्हीमध्ये साम्य काय होतं की तिथे जे यशस्वी उद्योजक आहेत, यशस्वी बिझनेसमन आहेत, ज्यांचे स्वतःचे युनिकॉर्न्स आहेत, $1 बिलियन बिझनेसेस आहेत, ते दुसऱ्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात की ज्यातून त्यांना तर बेनिफिट होतो, पण त्याच्यामुळे अनेक स्टार्टअप चांगले उभे राहू शकतात. फंडिंगमुळे त्यांना एक्सपान्शन खूप कमी वेळामध्ये खूप मोठ्या एरियामध्ये त्यांना एक्सपान्शन करता येऊ शकतं. यासाठी मित्रांनो इन्व्हेस्टर पिच कशा असतात, इन्व्हेस्टर कुठे भेटतात, त्यांना कसं ॲप्रोच करायचं, त्यांचं मन कसं जिंकायचं, त्यांना आपलं संपूर्ण बिझनेस मॉडेल कसं समजावून सांगायचं, यावर आपला स्टडी असणं आवश्यक आहे. कारण बिझनेसला पुढे नेण्यासाठी फंडिंग हा खूप महत्त्वाचा रोल प्ले नक्कीच करतं. आपला पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे कायदेशीर समस्या, लीगल इश्यूज बिझनेसमध्ये येणं. मित्रांनो, या पॉईंटवर बिझनेस सुरू करण्याच्या आधीपासूनच तुम्ही फोकस करायला हवं. कारण लीगलमध्ये जर आपल्या बिझनेसमध्ये काही इश्यू झाले तर अगदी मी असं म्हणेन की रातोरात आपला बिझनेस हा ठप्प होऊ शकतो, बंद होऊ शकतो, त्याला सील केलं जाऊ शकतं. तर लीगलमध्ये जर तुम्ही पहिल्यापासून काळजी नाही घेतली तर आपल्या बिझनेस रिगार्डिंग कोणत्या परमिशन्स लागतात, कोणते लायसन्स लागतात, कोणते गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट लागतात, त्याचप्रमाणे कोणते ट्रेडमार्क तुम्ही रजिस्टर केले पाहिजेत, लोगो कोणते तुम्ही यूज केले पाहिजेत, या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून त्यासाठी प्रोफेशनल हेल्प घेऊन तुम्ही लीगली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. जर तुम्ही लीगली स्ट्रॉंग नसाल, तुम्ही पाहतच आहात मार्केटमध्ये आपले कॉम्पिटिटर आपल्याला कुठे पॉईंटमध्ये आपल्याला पकडता येईल यावर नेहमी त्यांचा स्टडी चालू असतो. यासाठी मित्रांनो आपल्या बिझनेसमध्ये कधी कायदेशीर समस्या उभं राहणार नाहीत याचा पहिल्यापासूनच विचार करून त्याच्या उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, नेटवर्कची कमतरता असणं, नेटवर्क नसणं तर नेटवर्क वाढवता न येणं. बिझनेसमध्ये असं म्हटलं जातं युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. त्यामुळे नेटवर्क वाढवण्यावर कसं काम करता येईल, अनेक लोकांच्या ओळखी कशा करून घेता येईल, तुमच्या बिझनेसमध्ये जे काही तुमचं नेटवर्क बिल्डअप झाल्यानंतर तुम्हाला बेनिफिट देऊ शकतात अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला कसं येता येऊ शकेल याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण जर भौगोलिक एक्सपान्शन तुम्हाला करायचं असेल, बिझनेसमध्ये नवीन ग्रोथ जर तुम्हाला आणायची असेल, तर यासाठी तुमचं नेटवर्क, तुमच्या ओळखी, तुमचा संपर्क हा खूप वाढणं आवश्यक आहे. पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, डेडिकेशनची कमतरता. आणि हा पॉईंट बिझनेसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे.
तर आपण जो बिझनेस सुरू केलेला आहे तो बिझनेससाठी नव्हे तर बिझनेससाठी केला आहे. त्यामुळे आपण सारखं जर बिझी राहत असू, जर आपण गल्ला सोडत नसू आणि प्रत्येक गोष्टी आपल्यालाच कराव्या लागत असतील, आणि याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण आपल्या जबाबदाऱ्या त्या इतरांना सोपवू शकतो, त्याचं डेडिकेट केल्या नसतील तर आपण बिझनेस कसा वाढवायचा याच्यावर थिंकिंग करण्यासाठी आपल्याला वेळ राहणार नाही आणि फंडिंग उभा करण्यासाठी आपण नेटवर्क उभा करू शकणार नाही. त्यामुळे ज्या जबाबदाऱ्या तुम्ही डेलिगेट करू शकता तुमच्या कलिग्सना, तुमच्या टीमला, तुमच्या एम्प्लॉईजला, तुमच्या स्टाफना, तर ते 100% डेलिगेट करा. आणि त्याचं फक्त रिपोर्टिंग कसं घेता येईल ते सुद्धा योग्य रिपोर्टिंग, प्रॉपर रिपोर्टिंग याच्यावर तुम्ही सिस्टीम उभी करणं गरजेचं आहे. आणि शेवटचा आपला महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे परिवर्तन करण्यास असफल होणं. आपल्याला माहीतच आहे परिवर्तन संसार का नियम आहे आणि बिझनेसमध्ये यावर रोज काम करणं आवश्यक असतं. रोज नवीन नवीन गोष्टी बदलत आहेत, मार्केटमध्ये नवीन गोष्टी येत आहेत. मार्केट आता खूप स्पीडने चेंज होत आहे. हे कशामुळे तर टेक्नॉलॉजीमुळे, तंत्रज्ञानामुळे. त्यासाठी मार्केटचं ज्ञान, मार्केटमध्ये वापरलं जाणारं तंत्रज्ञान यांच्यावर तुमची नजर असणं आवश्यक आहे, त्याच्यावर फोकस असणं आवश्यक आहे. कारण जर तुम्ही योग्य वेळी जर बदल नाही केले तर मार्केटमधून तुम्ही 100% बाहेर पडता. यासाठी मित्रांनो हे जे मी तुम्हाला 20 रिझन सांगितले की ज्याच्यामुळे 10 पैकी 8 बिझनेसमन, 8 स्टार्टअप, 8 उद्योजक फेल होतात, त्यांना त्यांचा बिझनेस बंद करावा लागतो, त्यांची उमेद संपते. याला योग्य वेळेतच यावर काम करा, प्रिव्हेंटिव्ह आणि करेक्टिव्ह ऍक्शन्स घ्या, तर तुम्ही तुमचा बिझनेस स्पीड ऑफ लाईटच्या गतीने पुढे घेऊन जाऊ शकता. तरच तुम्ही तुमचा बिझनेस यशस्वी करू शकता. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही नवीन चेंजेस आणू शकता, तुमच्या टीमकडून तुम्ही ऑर्गनायझेशन करून घेऊ शकता. यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला बिझनेसमध्ये अजून कोणत्या गोष्टींबद्दलचं नॉलेज हवं आहे, क्लॅरिटी हवी आहे, हे मला तुम्हाला समजून सांगायला नक्की आवडेल. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची नीड, बिझनेसमधल्या नॉलेजची नीड तुम्ही मला सांगू शकता. त्याच्यावर लवकरच मला व्हिडिओ बनवायला आवडेल. आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला यासाठी सर्वांचा धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट.